छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं काय, आता रेडी होऊन कुठं निघाली असाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला, तर मी आलेली होती एका कार्यक्रमाला, ते तुम्हाला समोर सांगतेच. त्याआधी ना किती सुंदर डेकोरेशन केलेले होतं, तुम्ही बघू शकता. तर ते कार्यक्रम आहे माझ्या लेकराच्या ॲन्युअल डेचा फंक्शन होता आज, त्यासाठी आम्ही इथं दोघं रेडी होऊन आलो. मला असं वाटत होतं की ह्यांच्या उशिरा येण्यामुळे ना आम्हालाच उशीर झाला की काय, पण मंडपमध्ये येऊन बघितल्यावर कळालं की आपण करेक्ट टाइममध्ये आलो. त्यानंतर ना डान्स सुरू झाला लेकरांचा, आणि मी माझे डोळे मात्र वाट बघत होते रियांशच्या डान्सची. तर इथं रियांश सुद्धा स्टेजवर आलेला होता बघा. सगळेच लेकरं एवढे गोड दिसत होते ना या ड्रेसवर, खूपच भारी दिसत होते. आणि सगळे जेवढे छोटे छोटे होते ना, खूप भारी वाटत होतं यांचा डान्स बघताना. आणि मी हाय कोली या मराठी गाण्यावर यांचा डान्स होता. आता गाणं लावलं तर कॉपीराईट येईल म्हणून मी गाणं काही लावलं नाही बरं काय. त्यानंतर ना इथं तेलंगणामध्ये मराठी गाण्यावर डान्स करू घालणं म्हणजे कौतुकास्पदच म्हणावं सरांचं, कारण की इथं सगळे तेलुगू गाणेच वाजत होते, फक्त यांचं मराठी गाणं होतं. आणि बाकी एका दोघांचं काहीतरी मराठी गाणं होतं, कारण की ह्याच्यामध्ये ना बरेचसे लेकरं मराठी होते, त्याच्यामुळे मराठी गाणं निवडण्यात आलं असेल बहुतेक. त्यानंतर ना खूप भारी डान्स करत होता. साधं लेकरू स्टेजवर जाऊन उडी मारलं तर ना आईला कौतुकच वाटतं, पण लेकरं तर खूपच भारी डान्स करत होते. आणि त्यानंतर थोडेसे मैत्रिणीसोबत गप्पा रांगले, जेवण करून घेतलं. व्हेज बिर्याणी होती, खूप भारी झालेली होती. बरेचसे काही आयटम होते खायला, पण मी बिर्याणीच खाली, खूप भारी झालेली होती म्हणून. आता सगळे मंडप खाली होऊ लागलेलं होतं. तर व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब